नमस्कार मंडळी, आज आपण मिक्सर साफ करण्याची दुनियातली अगदी सोपी पद्धत या ठिकाणी बघणारच आहोत, पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स देखील बघणार आहोत। तर सुरुवात करूया व्हिडिओला। बघू शकतात या ठिकाणी माझं दुधाचं जे पातेलं असतं ते दूध पूर्ण करपून गेलं होतं आणि आता हे धुवायचं जर म्हटलं तर महिलांना खूप यासाठी घासावं लागतं, कष्ट घ्यायचे असतात। परंतु आपण अगदी सोप्या पद्धतीने हे जे करपलेलं जे पातेलं असतं, तुम्ही भाताचं किंवा दुधाचं, चहाचं कुठलंही पातेलं जर तुमचं करपलं असेल अशा पद्धतीने, तर तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने त्याला घासू शकतात। बघू शकतात या ठिकाणी जे औषध खोकल्यांचे लोखंडी झाकण असतात औषधांची बॉटलला, त्या बॉटलच्या झाकणाच्या साहाय्याने याला सुरुवातीला आपल्याला असं घासून घ्यायचं आहे। ज्या पद्धतीने आपण घासणीने घासतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला या झाकणाने हे पातेलं असं घासायचं आहे। बघू शकता जी करपलेली साय होती ती अगदी पूर्णपणे या ठिकाणी निघून आलेली आहे। आता मी फक्त घासणीने याला थोडंसं वरवर घासत आहे, जास्त घासण्याची देखील मला गरज पडलेली नाही आहे। अगदी सोप्या पद्धतीने हे जे पातेलं करपलेलं जे पातेलं आहे ते आपण अशाच पद्धतीने घासू शकतो। मी नेहमी अशा पद्धतीने हे जे करपलेलं भाताचं किंवा कुकर वगैरे जे असतं ते याच पद्धतीने घासत असतं, त्यामुळे म्हटलं चला की तुमच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करूया। आणि बघू शकता रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे, किती स्वच्छ आणि क्लीन हे या ठिकाणी पातेलं झालेलं आहे। मी याला पुन्हा व्यवस्थित बेसिंगमध्ये धुवून घेतलेलं आहे आणि बघू शकतात अगदी नव्यासारखं हे निघालेलं आहे। मी नेहमी याचा ट्राय करत असते, तुम्ही देखील ट्राय करून बघा। त्यानंतरच आपला दुसरी टिप्स आहे ती म्हणजे मिक्सरसाठी। आता बऱ्याचदा महिला मिक्सर घासायला गेलं की ते आपण घासू शकत नाहीत, कारण त्यामध्ये पाणी जर गेलं तर आपलं मिक्सर खराब होण्याची शक्यता असते। परंतु आज आपण अगदी सोप्या पद्धतीने याला न घासता किंवा न पाण्याने धुता स्वच्छ करणार आहोत। तर सुरुवातीला मी या ठिकाणी घेतलेली आहे एक वाटी आणि त्यामध्ये आपल्याला लागणार आहे लिंबू। मी अर्धा लिंबू या ठिकाणी घेत आहे। लिंबाचा रस आपल्याला काढून घ्यायचा आहे। तुम्ही तुमचं मिक्सर किती खराब झालेलं आहे या नुसार तुम्ही हे सोल्युशन बनवू शकतात। त्यानंतर आपल्याला एक चमचा या ठिकाणी बेकिंग सोडा जो असतो तो आपल्याला सोडा टाकायचा आहे आणि बघू शकतात लिंबू आणि सोडा हे दोघं मिश्रण एकत्र केल्यानंतर त्याची एक प्रकारे रिॲक्शन तयार झालेली आहे। आता या ठिकाणी आपल्याला अजून एक गोष्ट ॲड करायची आहे, ती म्हणजे भांडे घासण्याची जी साबण असते ती मी या ठिकाणी टाकणार आहे। तुमच्याकडे जर डिशवॉश लिक्विड जर असेल तुम्ही ते देखील वापरू शकतात। आणि साबण टाकताच या ज्या पाण्याचा या लिक्विडचा जो कलर आहे तो अगदी चेंज झालेला आहे। बघू शकतात एक हे मिश्रण आपण तयार केलेलं आहे आणि आता या मिश्रणाचा आपण वापर कसा करायचा हे देखील बघणं खूप महत्त्वाचं आहे। ते जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तरच तुम्हाला व्यवस्थित रिझल्ट मिळेल। बघू शकतात हे जे मिक्सर आहे त्यावरती आपल्याला हे थोडंसं टाकून घ्यायचं आहे। आता आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा वापर करणार नाही आहे। जर आपण पाण्याने मिक्सरला धुतलं तर आपला मिक्सर खराब होण्याचे खूप मोठे चान्सेस असतात आणि ते तर धुवावंच लागतं किंवा क्लीन तर करावंच लागतं, नाहीतर आपल्या घरात अस्वच्छता या ठिकाणी दिसते। बघू शकतात आपण याला व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्सरवरती टाकून घेऊया किंवा तुम्ही हाताच्या साहाय्याने देखील याला व्यवस्थित लावून घेऊ शकतात। अगदी मिनिटाभरातच हे मिक्सर अगदी तुमच्यासमोर मी क्लीन करून दाखवणार आहे। सुरुवातीला तुम्ही बघू शकतात मिक्सर किती खराब झालेला आहे आणि रिझल्ट अगदी मी तुमच्यासमोर दाखवणार आहे। कुठल्याही प्रकारची घासणी किंवा ब्रश मी या ठिकाणी वापरलेला नाही आहे। बघू शकतात आपण हे जे लिक्विड आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्सरवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। अगदी हाताच्या वापरानेच आपण हे जे मिक्सर आहे ते क्लीन करणार आहोत। तुम्ही कपड्याचा वापर देखील करू शकतात, परंतु तशी गरज पडत नाहीत। अगदी यामध्ये लिंबू आणि सोडा जो टाकलेला असतो तो दुर्गंधी काढण्यासाठी खूप मदत आपल्याला या ठिकाणी करतो। आणि हे जे मिश्रण आहे ते मी 10 मिनिटासाठी असंच लावून ठेवून दिलं होतं। आता 10 मिनिटं झालेली आहे आणि याला थोडंसं सुकलं आहे, त्यामुळे मी थोडंसं ओलसर करून घेणार आहे। बघू शकतात 10 मिनिटं फक्त आपल्याला हे जे मिश्रण लावल्यानंतर असंच ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर मी घेतलेला आहे एक ओला कपडा। नॉर्मल आपल्याला ओला कपडा करून घ्यायचा आहे, सुका कपडा घ्यायचा नाही आहे, जेणेकरून आपला जी दुर्गंधी आहे ती सुक्या कपड्याने निघणार नाही आहे। थोडासा नॉर्मल ओला कपडा करून घेतल्यानंतर या मिक्सरला स्वच्छ त्या ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं आहे। कुठल्याही प्रकारचा पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे। पाणी जर आपण मिक्सरला लावलं तर आपली मिक्सर जे खराब होण्याचे खूप मोठे चान्सेस या ठिकाणी असू शकतात। पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे, बघू शकतात। आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे। फक्त ओल्या कपड्याने आपल्याला याला व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। आता दिवाळी नवरात्राचे सण येतात आणि बऱ्याच महिला घर स्वच्छ करायला घेतात, त्यामध्ये मिक्सरची स्वच्छता जर तुम्ही अशा पद्धतीने जर केली तर नक्कीच तुमचे सोपे अवघड जे काम आहे ते अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात आणि रिझल्ट
रिझल्ट बघा तुमच्या समोर आहे. किती स्वच्छ आणि सुंदर हे मिक्सर अगदी नव्यासारखं झालेलं आहे. कुठल्याही प्रकारची मी घासणीचा किंवा ब्रशचा वापर न करता या मिक्सरला अगदी सोप्या पद्धतीने क्लीन करून तुमच्यासमोर दाखवलेलं आहे. रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे की नाही नव्यासारखं मिक्सर बघू शकतात. फक्त लिंबू आणि सोडा यामध्ये आपण मिक्स केलेला होता. फक्त व्यवस्थित प्रोसेस जर तुम्ही केली तर नक्कीच तुमचा फायदा होईल. आता त्यानंतर हे जे लिंबू आहे जे मी त्याचा रस काढून घेतला होता ते मी इथे फेकून देणार नाही आहे. आपल्याला या लिंबाने हे हात जे आहे ते व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहे. आता स्वयंपाक झाल्यानंतर तेलकट चिकटपणा आपल्या हातांना लागतो. अशा प्रकारे जर तुम्ही लिंबाच्या साहाय्याने हात स्वच्छ केला तर नक्कीच तुमचे हात स्वच्छ या ठिकाणी निघू शकतात. जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.